कोल्हापूरकरांना मूलभूत सुविधा देण्यात सत्ताधारी अपयशी ठरले असून शहरातील रस्ते, पाणी आणि पायाभूत सुविधांची दुरावस्था कायम आहे, असा आरोप शिवसेना ठाकरे गटाने केला. तब्बल 12 वर्ष आमदार आणि सलग 5 वर्ष राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्षपद भूषवूनही शहराच्या प्रश्नांची सोडवणूक झाली नसल्याचा दावा करत आमदार राजेश क्षीरसागर यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी शिवसेना नेते संजय पवार आणि जिल्हा प्रमुख विजय देवणेंनी केली. शासकीय विश्रामगृहात आज झालेल्या पत्रकार परिषदेत ठाकरे गटाच्या नेत्यांनी सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर टीका केली. आमदार क्षीरसागर यांनी कोल्हापूरला युरोप तर मंत्री हसन मुश्रीफ यांनी सिंगापूर करण्याचं आश्वासन दिलं होतं. प्रत्यक्षात मात्र शहरात खड्डे, अस्वच्छ पाणी, रखडलेली विकास कामं अशी स्थिती असल्याचं पवारांनी सांगितलं. 100 कोटी रुपये खर्च करून रस्त्याची दुरावस्था कायम असल्याचा दावा करण्यात आला. पावसाळा सुरू होऊन महिना उलटला तरी नागरिकांना स्वच्छ पिण्याचं पाणी मिळत नसल्याचा आरोप करण्यात आला. तावडे हॉटेल परिसरातील बास्केट ब्रिज, महापालिका शाळा व दवाखाने, अंबाबाई मंदिर विकास आराखडा आणि रंकाळा तलावाच्या विकास कामांवरूनही सत्ताधाऱ्यांना लक्ष करण्यात आलं. केशवराव भोसले नाट्यगृहाच्या आगीच्या घटनेत घटनास्थळी ज्वलनशील पदार्थ आढळूनही लोकप्रतिनिधींनी पोलिसांना जाब का विचारला नाही, असा सवाल करण्यात आला. CPR मधील साहित्य खरेदी प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी ठाकरे गटाने केली. शहराच्या विकासाची आश्वासनं आणि प्रत्यक्षातील मूलभूत सुविधांची स्थिती यातील विरोधाभास लक्षात घेता आमदार क्षीरसागर यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. कोल्हापूर विधानसभा मतदारसंघातील आमदार माननीय राजेश क्षीरसागर यांनी राजीनामा द्यावा. कारण गेली 12 वर्षे ते आमदार आहेत आणि राज्य नियोजन मंडळाचे ते अध्यक्ष आणि कॅबिनेट दर्जा आहे. आणि आता जाहिराती बघतोय, मोठमोठ्या जाहिराती बघतोय, सगळं जिल्ह्यातलं जे काय केले ते मीच केले अशा पद्धतीने ते कार्यरत आहेत. परंतु मूलभूत सुविधा ज्या आमच्या हक्काच्या आहेत त्या हक्काच्या मूलभूत सुविधा ज्या गेली 12 वर्ष आम्हाला मिळाल्या नाहीत आणि म्हणून आम्ही त्यांचा राजीनामा मागतोय. काय पाहिजे नागरिकांना? चांगलं स्वच्छ मुबलक पाणी, कचरा उठाव, कचऱ्याची निर्गत झाली पाहिजे, दिवाबत्ती पाहिजे आणि आरोग्य सेवा पाहिजे, बगीचे, क्रीडांगण, ह्या मूलभूत सुविधा तुम्ही आम्हाला देणार नसाल आणि चांगले दर्जा रस्ते पाहिजेत आम्हाला, ते तुम्ही दिले का? तर नाही दिले. नुसतं लढ मन म्हणून लोकांना फसवण्याचं तुम्ही काम केलेलं आहे, जनतेची दिशाभूल केलेली आहे. ज्या पद्धतीने मातोश्रीचा तुम्ही आम्हाला विश्वासघात केला त्याच पद्धतीने आमच्या कोल्हापूरच्या मतदारांचा, ह्या मतदारांचा आणि सगळ्यांचा तुम्ही अपमान केलेला आहे आणि म्हणून तुम्ही राजीनामा द्या. तुम्ही ह्या पदावर बसण्या योग्य नाही. काय दिलं तुम्ही? एका शब्दात तुम्ही आम्हाला सांगायला पाहिजे की होय, मी 100 कोटीचे रस्ते 100 कोटी आणले, मी इथं कचरा निर्गत केली, मी दिवाबत्ती लावली. जे आम्हाला पाहिजे आहे ते तुम्ही आम्हाला देत नाही. जे नंतर करायचे विकासाच्या काम आम्ही आड आलेलो नाही, येणार पण नाही. परंतु पहिलं काय तर मूलभूत सुविधा ते तुम्ही देऊ शकलेला नाही आहात. म्हणून तुम्ही आपल्या पदाचा राजीनामा द्या, अशी आज आम्ही मागणी करत आहे. अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा.